मम्मा मला पिक्चर भेटलाय, आता मी शूटिंगला ते जाणार आहे, आता तर मी मुंबईला जाणार आहे, तर तुला कसं वाटतंय मला पिक्चर भेटलाय ती? तुला पिक्चर भेटलाय? हा खरं? मग बाई विदू लय आनंदाची गोष्ट आहे गे, मला कवाच वाटलं नव्हतं. अगं आपण नाही का कुठं बी जातो ते आपल्याला लोक ओळखीते, हो मग तुझ्या सोबत फुटू ते काढते, हो मग त्याच्यातच मला लय आनंद वाटतो. आता पिक्चर मानले होतं विदू लय चांगलं झालं बघ. बाई मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की असं तुला पिक्चर भेटणं, तू मोबाईलवर जायची ना, तुला लोक एवढे भेटा येते ना, बघा येते. लई आनंदाची गोष्ट झाली हे विदू. आपल्या ह्या सगळ्या पब्लिक मुळे त्या डायरेक्टर प्रोड्युसर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ गेला ना, मग त्यांना जे कॅरेक्टर पाहिजे होतं ते त्यांना भेटलं. चांगलं झालं गे, चांगलं झालं. ज्या दिवशी तुझा पिक्चर टाकीला येईन का त्या दिवशी बाई मी 11 नारळाचं तोरण बांधीन आपल्या कोट्यावरल्या मारतीला, आपल्या वस्तीवरल्या. पिक्चर टॉकीजला आल्यावर बघायला नाही का जाणार? बघायला तर सगळ्यात आधी मी जाईन बाई. हा तर मित्रांनो, तर मी मम्मीची रिॲक्शन बघा, तिला किती छान वाटतंय. तर लवकरच आपण जातोय आता मुंबईला. सध्या मुंबईला शूटिंग वगैरे नाहीये, शूटिंग दुसरीकडेच आहे, पण ते भेटायला आम्ही पहिलं जाणार आहे. तर लवकरच आता आमचं सुरू आहे, जायचा प्लॅन सुरू आहे, कारण इथलं आमचं घराचं वगैरे सगळं मॅनेज करून तिकडे निघतोय आपण. तर आता त्याला पप्पाला आपण विचारू त्यांची रिॲक्शन, त्यांना कसं वाटतंय पिक्चर भेटलाय. पप्पा मला आता पिक्चर भेटलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? लय चांगलं वाटतंय. लय भारी वाटतंय तुम्हाला? हो. मग पिक्चर आल्यावर टाकीजला बघायला जातात का? अगं आम्ही नवरा बायको ते सगळे अजून 10-5 लोक घेऊन येऊ ना बीडला पिक्चर बघायला माझा. हो. मी तसं तुम्हाला सांगन ना अगोदर मला कसा रोल आहे का. नाही सांगितलं आम्हाला लगेच कळतं ना, टाकीजला हे पिक्चर लागलाय त्यो लागलाय. मला छोटाच रोल आहे त्या पिक्चर मध्ये, पण पिक्चर भेटणं महत्वाचं आहे. केवढा का रोल असा ना, होय कसला रोल असू दे, पण हे भेटणं महत्वाचं, आणि तुला भेटलंय ह्यात माझं अभिनंदन आहे. तर चला आता माझ्या नवऱ्याला विचारू कसं वाटतंय त्यांना. तुम्हाला कसं वाटतंय मला पिक्चर भेटलाय ती? छान वाटतंय. काय वाटणार आहे? नाही म्हणजे भारी वाटत असं ना, आता तुमची बायको पिक्चर मध्ये येणार. हे पिक्चर कसं असतं माहिती का, जोपर्यंत शूटिंग चालू होत नाही. अहो पण ते आता आपल्याला कॉलवर बोललेत आहे, त्यांचा नंबर आहे आपल्याकडे, पण 50% तर फेकच असतंय. आता फेक त्यांनी आपल्याला मुंबईला बोलविलंय, ऍड्रेस दिलाय, म्हणलं फेक पैसे टाकतील आपल्याला फोन पेला, जेव्हा ते आपल्याला 5-10 लाखाला चेक देते, तिथून पुढे ते खरं म्हणायचं. आता एवढूशा छोटूशा रोल 5-10 लाख कसे देते? 1000-2000 देत का नाही बाबा. पण आता त्यांनी बोलविलंय म्हणलं खरंच आहे ना, तिथपर्यंत ते कशाला बोलविते कुणाला बी. जेव्हा ते अकाउंटला पैसे टाकतील तेव्हा खरं म्हणायचं, तोपर्यंत नाही खरं. तू असं हुरळून जाऊ नको. आहो म्हणजे ते बोललेत आहे धडधड, थोड्याशा यशाने कधी हुरळून जायचं नाही, लक्षात घे गोष्ट. पण ते बोललेत आहे ना आपल्याला, म्हणलेत ना हाय म्हणून तुमचा रोल. मी म्हणतो तुला माझा 5 करोड रुपयाचा पिक्चर यायला, त्यात तुझा अर्धा रोल आहे. हा बस का? पण तुमचा कुठं पिक्चर यायला लागलाय? तेव्हा तरी कुठे यायला? मग त्यांच्या तिथं त्या प्रोफाईलला तसले फोटो होते ना, फोटो माझ्या प्रोफाईलला टाकतो 10-15 फोटो, संपला विषय. म्हणजे त्यांच्यापाशी कॅमेरा पसले फोटो, माझ्यापाशी कॅमेरा घेतोय, उदा कॅमेरा नाही काय लागते. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? मला कळतंय तुमचं की जोपर्यंत चेक येत नाही तोपर्यंत ते खरं आहे, कारण आपल्याला ह्याच्या अगोदर पण अशा गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी हुरळून जात नाही. पण नक्कीच जर पुढील अपडेट येत राहिला तर नक्कीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करूया. खरं पण असेल असं वाटतंय, बघूया काय होतंय काय. चांगलंच आहे चांगलंच आहे आपल्यासाठी. चला.